प्रश्न काय आहे तुमचा? 6 मीटर बाजू असलेले 2 चौरस आहेत का? ह्या बघा, हे 6 मीटर बाजू आहे. ही बाजू 6 आहे, ही 6 आहे, ही 6, हे 6, हे 6, हे 6, हे 6 आणि 6 असे 2 चौरस 6-6 मीटर बाजू असलेले आहेत का? ठीक. आता पुढे मग ते एकमेकांना जोडायचे. मग जोडले ते बघा, जोडले का नाही बघा. हा एक 6 मीटर बाजू असेला आणि दुसरा एक 6 मीटर बाजू असेल, असे जोडले आपण. तर मग इथे पहा, इथे 2 चौरस होते है ना. इथे 2, ही 6 आणि ही 6 किती झाले? 6 आणि 6 12, म्हणजे ही बाजू झाली 12. मग इथे किती झाली? 12 है ना. इथे 12 मीटर तर इथे 12 मीटर. मग इथे फक्त 6 मीटर राहिला, इथे 6 मीटर राहिला. आता कळलं का? मग आता हे झाला, हे चौरस होते. हा काय झालेला आहे? आयात है ना. आयत झालेला आहे. मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2ला 2 लिहा कंसामध्ये. लांबी किती आहे? लांब लचक म्हणजे लांबी 12 आहे, 12 घेतला. परत रुंदी किती आहे? 6 आहे, 6 घेतला. मग परत बे गुणीला 12, बे 12 24 अधिक बे 6 12. आलं का नाही इथपर्यंत? पुढे घ्या. 12 आणि 24 किती होतात रे? 36. अरे 4 आणि 2 6 आणि 2 आणि 1 3 झालं ना 36. मग परिमिती काय आली? मीटरमध्ये येत असते, मीटरमध्ये आहे म्हणून मीटरमध्येच परिमिती पण येते. परिमिती आलेली आहे 36. पहा उत्तरामध्ये आहे का 36 ऑप्शन? बघा तुमच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 1 असा आहे 6चा वर्ग आणि मीटर. ऑप्शन नंबर 2 आहे 7चा वर्ग आणि मीटर. आणि ऑप्शन नंबर 3 आहे 35 मीटर. आणि ऑप्शन नंबर 4 आहे काय आहे तो? 38 काहीतरी आहे, 38 मीटर असं काहीतरी आहे ना. इथे आपण मराठीत लिहिले आणि हे सगळे इंग्लिशमध्ये लिहितो आहेत. तर हे आपण मराठीत करूया. इकडे आपण उत्तर मात्र इंग्लिशमध्येच काढलेले, काय हरकत नाही. चला घ्या. 6चा वर्ग 6 6 36 होतो. 6 × 6 = 36. म्हणजे हे उत्तर तुमचं आहे. ठीक आहे, 36 बरोबर.